ऐका, हा सणाने आता म्हातारीची गोष्ट. एक छोटस गाव होतं. त्या गावात एक म्हातारी आजी राहत होती. त्या म्हातारीला एक मुलगा होते. तिचं लग्न झालेलं होतं, त्यामुळे ती मुलगी दुसऱ्या गावात राहत होती. एकदा काय झालं, म्हातारीला आपल्या मुलीची खूप आठवण यायला लागली. म्हणजे ठरवलं ते आपण आपल्या मुलीला भेटायला जायचं. हो, निघाली म्हातारी. पण जाण्यासाठी एकच अडचण होती. ती म्हणजे म्हातारीच्या गावाकडून मुलगीच्या गावाकडे जाण्यासाठी तो रस्ता होता की नाही, त्याच्यामध्ये एक घनदाट जंगल होतं. आणि त्या जंगलात खूप प्राणी राहायचे, वाघ, सिंह. आणि त्या जंगलात जायला सगळेजण घाबरायचे. पण म्हातारी काय करणार, तिला तर तिच्या मुलीची खूपच आठवण येत होती की नाही. म्हणून तिने ठरवलं ते काही नाही, आपण आपल्या मुलीला भेटायला जायचंच. म्हणून निघाली म्हातारी. चालता चालता तिच्या घनदाट जंगलात पोचली. आणि समोरून कोण आलं, एक मोठा वाघोबा. आणि वाघोबा काय म्हणाला म्हातारीला, ए म्हातारे, आता मी तुला खाणार. म्हातारी खूप आवडली, पण तिने तसं दाखवले नाही. तिने केली युक्ती. ती काय म्हणाली वाघोबाला, खायचे तर खा मला. पण अरे वाघोबा, आता मला खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाड. त्याच्यापेक्षा मी माझ्या मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडी जुडी होते, मग तुम्हाला का. वाघोबा विचार पडला, चालेल चालेल, पण आल्यावर पाहिल्या मी तुला खाणार. म्हातारी म्हणत असली आणि म्हणाली, हो नक्की नक्की. चालता चालता त्या दिसला एक लांडगा. लांडगा पण वाघोबासारखाच आला की म्हातारीच्या जवळ आणि म्हणाला, ए म्हातारे, मी तुला खाणार. यामुळे मात्र म्हातारी अजिबात खवळली. तिने वाघोबा सारखंच लांडग्याला सांगून दिलं, खायचे तर खा मला. पण अरे कोल्ह्या, आता मला खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाड. त्याच्यापेक्षा मी माझ्या मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडी जुडी होते, मग तुम्हाला काय.